तर आज परभणीमध्ये बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहे आणि एक विशेष भेटीसाठी मी आलो होतो. यादवराव भोवरे हे दलित पॅंथरच्या काळापासून माझ्यासोबत होते आणि एकदा पॅंथरच्या काळामध्ये आमचे तिथे 8 नगरसेवक निवडून आले होते आणि उपाध्यक्ष पदावर यादवराव भोवरे यांना संधी देण्यात आली होती. हे ते गडगड करून मागे झालो हे सगळे लोक असे नाही नाही चुपचाप उभा राहा म्हणा खुर्च्या हलवू नका. हा बाय लोक सुधरत नाहीत आपले लोक. तर ते प्रेस म्हटलं की सगळं काय काय तर या ठिकाणी यादवराव भोवरे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो होतो. 2 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं होतं, पण आपल्या अनेक निवडणुका होत्या. त्यानंतर दिल्लीला पार्लमेंटचं अधिवेशन होतं, त्यामुळं मला इथं लवकर येता आलं नाही. पण या कुटुंबाशी माझे अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते आणि यादवराव भोवरे यांची एक मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी होती. तर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मी पूर्णेला जाऊन मी आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत आपण चर्चा करत आहोत. एक तर राज्यसभेच्या निवडणुका या अरे वय हलू नका तिकडे खुर्च्या कोण त्याला सांग ना लोक नाही ते ना ते मागे करतात ना गडबड. सगळ्या लोकांनी मेळावा थोडा जाईल, सगळ्यांनी खाली थांबलं पाहिजे ना. सवय लावा थोडी शिस्त पक्षाला. कसले लावताय कोण ऐकतो तुमचं आता किती ऐकलं तुमचं आता लोकांनी सांगून. नाही उद्या प्रमुखांनी येऊ द्या, पण आता तर आता या राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहे. तसा मी लोकसभेतला माणूस आहे. मी 3 वेळेला लोकसभेमध्ये काँग्रेस अलायन्समध्ये निवडून आलो होतो. पण 2014 मध्ये ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निर्णय घेतला की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारवंतांच्या बरोबर, पत्रकारांच्या बरोबर, संपादकांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या सोबत, अनेक जे अभ्यासू आहेत अशा पत्रकारांच्या सोबत माझी चर्चा झाली. काय आता बघ तिकडं डिस्टर्ब करतात. नाही नाही बाहेर काढा साहेब, सतत बोला तुम्ही. माईक आमची स्ट्रॉंग आहे. तर त्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये आपण शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करायला हरकत नाही, भाजप शिवसेनेसोबत जायला हरकत नाही, अशा पद्धतीचा सल्ला मला अनेक लोकांनी दिला. आणि वैचारिक मतभेद असू शकतात, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, शरद यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे अनेक जे पक्ष होते, जे आता पक्ष इंडी आघाडीमध्ये किंवा अपोजिट आघाडीमध्ये आहे, हे अनेक पक्ष त्यांच्यासोबत होते. त्यामुळं मला अनेकांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे सामाजिक अभिसरणासाठी सुद्धा, पॉलिटिकल फायद्यापेक्षा सामाजिक अभिसरणासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर काँग्रेस अलायन्समध्ये मी 3 वेळेला लोकसभेत निवडून आलो होतो. एक तर ज्या वेळेला 2012च्या BMC निवडणुकीमध्ये RPI हा शिवसेना भाजप सोबत अलायन्समध्ये गेला आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होतं. म्हणजे सत्तेवर येणं अत्यंत अवघड होतं. पण RPIच्या पाठिंब्यामुळं त्या ठिकाणी शिवसेना भाजपला मुंबईत सत्ता मिळाली 2012 मध्ये. आणि मग त्यावेळेपासून आम्ही शिवसेना भाजप किंवा भाजप शिवसेनेसोबत आम्ही आहोत.
तर 2014 मध्ये मी लोकसभा लढलो असतो तर मी निवडून कुठे आलो असतो. ज्या मुंबईच्या उत्तर दक्षिणमध्ये जो मतदारसंघ आहे तिथं मी एकदा उत्तरमध्ये या नावाचा जो मतदारसंघ होता ते निवडून आलो होतो. तो मतदारसंघ किंवा आणि शिर्डीचा मतदारसंघ असेल किंवा आणि कुठला पंढरपूरचा असेल, पण मला असं वाटलं की आता माझे मतदारसंघ सारखे बदललेले आहेत. मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मीच सांगितलं की मला राज्यसभा द्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने नरेंद्र मोदींच्या अनेक सभांमध्ये मी 2014च्या त्यांच्यासोबत लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो आणि महाराष्ट्रामध्ये तर होतच होतो, पण युपी मधल्या सुद्धा 3-4 सभा मी अटेंड केलेल्या होत्या. तर त्यामुळं 2014 पासून आपण यांच्यासोबत होतो. त्यावेळेला आपण गोपीनाथ मुंडेंच्या आणि इतर बीजेपीच्या नेत्यांच्या प्रयत्नामुळं आणि नरेंद्र मोदींच्या सहकार्यामुळं, अमित शहा यांच्या सहकार्यामुळे मी 2014 मध्ये लोकसभेच्या अगोदर मी राज्यसभेत आलो आणि आता तिसऱ्यांदा राज्यसभेमध्ये जाण्याची संधी मला मिळणार आहे. एकतरी मी रिपब्लिकन पक्षाचा मी आता मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा MOS आहे आणि त्यामुळं मला नक्की राज्यसभा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेला मी प्रयत्न केला होता की शिर्डीमध्ये मला लोकसभा लढायची आहे, पण एकनाथ शिंदेचा मेंबर ऑफ पार्लमेंट जे आमचे सदाशिव लोखंडे होते ते त्या ठिकाणी सिटिंग असल्यामुळं ती काय जागा मला मिळू शकली नाही. पण माझी राज्यसभा होतीच. तर आता 7 जागांवर राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात होत आहे आणि 4 जागा बीजेपीच्या गोट्यामध्ये येणार आहे. 1 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि 1 जागा अजितदादा पवार यांच्या NCPला मिळणार आहे. 7वी जागा जी आहे त्या 7वी जागा ही महाविकास आघाडीची किंवा अपोजिशनची येऊ शकते, पण त्यांच्यामध्ये जर एकमत झालं नाही तर कदाचित 7वी जागा सुद्धा आमच्याकडून उभी केली जाऊ शकते. म्हणजे अजून मग आता ही आणि ती जागा सुद्धा 7वी जागा सुद्धा आमची जर यांच्यात एकमत झालं नाही महाविकास आघाडीमध्ये किंवा अपोजिशनमध्ये तर 7वी जागा सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मला राज्यसभा नक्की मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी एक स्ट्रॉंग असा पक्ष उभा राहिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपलं संघटन सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाढवलेलं आहे. अजितदादा पवार साहेब आज आमच्यामध्ये नाही. एकतर अजितदादा पवार जाण्यामुळं एक महाराष्ट्राला मिळालेलं अत्यंत उमद नेतृत्व, अत्यंत ऍक्टिव्ह नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व हे आमच्यातून निघून गेलेलं आहे आणि जवळजवळ 9 वेळेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अजितदादा आज आपल्यामध्ये नाही. एक तर अलीकडे अशा पद्धतीचे प्लेन एअरक्राफ्ट क्रॅशच्या घटना घडत आहेत. अजितदादांचा एअरक्राफ्टचा क्रॅश झाला आणि त्याची संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. अजितदादांच्या त्या अपघाताची CBI चौकशी करण्याच्या संबंधातल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे पाठिंबा त्यांनी मान्य केलेला आहे की CBI इन्क्वायरी व्हायला हरकत नाही. आणि सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल आपले तटकरेजी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते पत्र अमित शहा यांच्याकडे पाठवलेलं आहे की राज्याच्या वतीनं आमची शिफारस आहे की CBI इन्क्वायरी केंद्राच्या हातात असते आणि राज्याच्या शिफारसीनंतरच ती CBI इन्क्वायरी केंद्राच्या वतीनं सुरू होते. तर अजितदादांच्या या अपघाताची संपूर्ण CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण त्याच्यामध्ये घातपात असावा असं मला वाटत नाही. अजितदादा एवढे स्ट्रॉंग होते की कोण त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शंका कुशंका घेतल्या जात आहेत. विशार कंपनी आहे त्याच्यावर आता बंदी आणलेली आहे. वास्तविक याच्या अगोदर त्याच्यावर बंदी आणणं अत्यंत आवश्यक होतं किंवा ते एअरक्राफ्ट जे बरोबर चालत नाही आहे
किंवा त्याची डागडुजी ठीक नसेल तर अशा कंपनीच्या एअरक्राफ्टला परवानगी देणं अत्यंत चुकीचं आहे आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की अजितदादांचे कुणी दुश्मन नव्हते. म्हणजे अजितदादांना असं कोणीतरी प्लॅनिंग करून त्याचा क्रॅश घडवला या मताची आपण सहमत नाही. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनी आताच VCR जी कंपनी आहे त्याच्यावर बंदी म्हणजे त्याने आता उड्डाण करू नये अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. पण अजूनही अपघात का झाला? तर हवामान जर चांगलं नव्हतं तर त्या कॅप्टननी ते जे विमान आहे ते विमान पुण्यावर उतरायला हवं होतं. आता अनेक जी विमान आहे ते विमान जर काही ठिकाणी काय अडचण आली, आता काल दिल्लीच्या एअरपोर्टला जे विमान उतरलं की बाबा ते त्यामध्ये काय बिघाड झाल्याचं जाणवल्या बरोबर ताबडतोब त्या कॅप्टननी ते विमान दिल्लीला वळवलं आणि तिथं ते सेफ लँडिंग झालेलं आहे. आणि बारामतीपासून 10 मिनिटावरच कदाचित 10 मिनिटावरती पुणे होतं. तर त्या कॅप्टननी ते विमान जर तिथं धुकं होतं किंवा त्या ठिकाणी जर अडचण होती लँडिंगला तर ते विमान तिकडे वळवलं असतं तर अपघात टळू शकला असता. पण ठीक आहे, त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी एक आपली मागणी आहे. आणि आता एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये अनेक गट आहे. या सगळ्या गटांनी एकत्र यावं अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचे सिनियर नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर आपला समाज हा एकदम तुटत चाललेला आहे आणि त्याचं एकसंघ अशा पद्धतीची ताकद उभी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भविष्य काळामध्ये नक्की मी प्रयत्न करणार आहे. आणि RPIचे सगळे गट जर एकत्रित आले तर एक पॉलिटिकल एक मोठी ताकद आपली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभी राहू शकेल. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि बाकीच्या विषयामध्ये आता जो AI आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, तर त्याची एक मोठी कॉन्फरन्स जी आहे ती दिल्लीमध्ये झाली आणि 80-85 देशातले अध्यक्ष प्राईम मिनिस्टर त्याला उपस्थित होते. एवढ्याला काँग्रेसने केलेला अत्यंत घाणेरडा जो प्रकार आहे त्या ठिकाणी नागडं आंदोलन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ही घटना ही अत्यंत गंभीर आहे आणि अशा वेळेला आम्ही सगळे एक आहोत अशा पद्धतीची भावना अनेक वेळेला असते. पण ज्या पद्धतीने जे घडलेलं आहे, आता US बरोबर जे डील झालेलं आहे त्यामध्ये 45 लाख कोटीच काही डील आहे. आपलं या वर्षीचं बजेट 26-27 53 लाख कोटीच आहे. आणि हे जे डील आहे हे व्यापारामध्ये झालेलं एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, बाकीचे इन्व्हेस्टमेंट आहे. तर ते 45 लाख कोटीचं हे डील आहे आणि त्यामध्ये MSMEला छोट्या उद्योगाला मोठं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू आहेत त्याला 0 टेरिफ लावण्यात आलेला आहे. त्यामुळे हे डील जे आहे ते डील चुकीचं आहे असं म्हणण्यात अर्थ अजिबात नाही. त्यामुळं या डीलमुळं लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. युरोपबरोबर झालेल्या डीलमुळंही आपल्या देशाची मानवत झालेली आहे. त्यामुळं आणि अनेक देशांच्या सोबत आपले जे संबंध आहेत, आता इस्रायल सोबत आपले संबंध अत्यंत चांगले होतील आणि अनेक देशांच्या सोबत नरेंद्र मोदी यांनी आपले संबंध चांगले बनवलेले आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. अमेरिका नंबर 1 ला आहे, चायना नंबर 2 ला आहे, जर्मनी नंबर 3 ला आहे आणि 4 नंबरला इकॉनॉमीमध्ये भारताचं नाव सगळ्या जगामध्ये आहे. आणि 1-1.5 वर्षामध्येच आमची इकॉनॉमी नंबर 3 वर जाण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या ठिकाणी आम्ही 3 वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे. अशा वेळेला काँग्रेस पक्षाने आणि अपोजिशननी चांगल्या कामासाठी पाठिंबा दिला पाहिजे. आणि बाकी राजकारण करायचं ते करा, तुम्हालाही सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. जनता तुम्हाला पसंत करत असेल तर अपोजिशनलाही सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो प्रयत्न करावा लोकशाहीमध्ये. परंतु देशाची बदनामी करण्याचं जे कृत्य आहे हे
राहुल गांधी करू नये असं माझं मत आहे. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझा जो पक्ष आहे हा देशाच्या सर्व राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये वाढवलेला आहे. 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष आहे. अंदमान निकोबारला मी गेल्या आठवड्यामध्येच होतो आणि अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमण असेल, अनेक केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि सर्व 28 राज्यामध्ये माझा जो ग्रुप आहे RPI तो आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये इतर गट आपल्याला दिसत नाही आहेत. म्हणजे गट जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत RPIचे. आणि सध्या आमचा पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार असल्यामुळे तिथं आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. मणिपूरमध्ये लोकसभेला आमच्या कॅन्डिडेटला 1.5 लाख मतं मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. आणि ते दोन्ही ठिकाणी किसान जो गन्ना के किसान जे सिम्बॉल आहे ते आम्हाला मिळालेलं आहे. आणि आता 5 राज्याच्या निवडणुका येत आहेत. आसाम, वेस्ट बेंगॉल, केरला, तामिळनाडू आणि पांडिचेरी. तर या 5 राज्यामध्ये आमचा पक्ष आहे. आणि 5 राज्यांसाठी दिल्लीच्या इलेक्शन कमिशनने आम्हाला गन्ना किसान सिम्बॉल दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आम्ही काही जागांवरती निवडणूक लढणार आहोत. ज्या ठिकाणी BJP सोबत अलायन्स होईल तिथं आम्ही प्रयत्न करणार आहोत. जर अलायन्स झाला नाही तर आमचा पक्ष रशर असल्यामुळं आम्हाला काही ठिकाणी इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आमचा पक्ष काही ठिकाणी जागा लढणार आहे.